नमस्कार. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या आटकेपार झेंडा या नवीन पर्वात मी जितेंद्र जोशी सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करत सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र विविध परंपरांनी विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र. पण दुर्दैवाने मराठी माणसाबद्दल असं बोललं जातं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. असो, पण जेव्हा जेव्हा मराठी माणूस पाय रोवून उभा राहतो तेव्हा तेव्हा मराठी माणसानं इतिहास घडवलेला आहे. मराठी माणसानं प्रत्येक क्षेत्रात आटकेपार झेंडा रोवला. मग ते अध्यात्म असो व साहित्य, राजकारण असो व समाजकारण, क्रीडा असो व कला, जगभरात मराठी माणसानं आपलं पाऊल पुढे टाकत आपला ठसा उमटवला. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं आणि आता या कार्यक्रमाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता आम्ही भारतभर केलेला आहे. आणि म्हणूनच आता इथून पुढे या मंचावर महाराष्ट्राबाहेर राहणारे आपले मराठी बांधव, आपले मराठी कलाकार त्यांची स्वतःची कला सादर करणार आहेत इथल्या महाराष्ट्रातल्या कलाकारांसोबत. पण 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 त्यांचं परीक्षण करणारे कोण आहेत? असे कोण आहेत अवलिया परीक्षक? तर एकाकडे आहे महाराष्ट्राचा राकट बाणा आणि दुसरीकडे आहे महाराष्ट्रातलं मूर्तिमंत मराठी लावण्य. नावाची पुण्य राजाची तुगराणी ग आली कुंकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. 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 साजने 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 मकरंद सर, तुम्ही मागच्या पर्वात होतात, तुम्ही सर्वांना पाहिलं. या पर्वाकडून तुमची अपेक्षा काय? गेल्या वेळी मी कलेचा खजिना घेऊन गर्भश्रीमंत झालो होतो. तसं मला असं वाटतंय की मी पुन्हा घरी परतलोय आणि आपल्या घरचा जो खजिना आहे तो मी बघणार आहे. ते हिरे पाचू जे काय असतील ते सगळे. आणि माझ्या बाजूला आय ग, खरंच ती मडलेली आहे नाही का, फारच सुंदर आहे. आणि तू माझ्या बरोबर आहेस. आणि मला असं वाटतंय की हा जो सेट आहे हाही अद्भुत नाहीये का? अद्भुतच आहे. आता मकरंद सर आपल्यासोबत आहेतच, ते असणार आहेतच. उर्मिला, नेमक्या भावना काय आहेत आत्ता या क्षणाला?
भावना बऱ्याच आहेत, पण थोडक्यात सुरुवातीलाच सांगायचं झालं तर मला नेहमी असं वाटतं की कुठलाही प्रदेश, कुठलाही प्रांत, त्याच्या जर आपल्याला इतिहास, त्याची संस्कृती, त्याचं स्वत्व हे जर जाणून घ्यायचं असेल तर मोरलेस मला असं वाटतं की त्याचं साहित्य आणि त्याच्या कला काय आहेत हे नेहमी आपण बघतो. त्यामुळे इकडच्या सगळ्या आलेल्या कला मी गेल्या सीझनमध्ये ह्या इतक्या प्रचंड मोठ्या मंचावर पाहिल्या आणि मला अतिशय आनंद झाला की एवढा मोठा मंच झी मराठीने, नितीन देसाई प्रोडक्शनने महाराष्ट्राच्या लोकांना दिला. मला अशा लोकांना इथे सलाम करावा असं वाटतं की जे आपल्या छोट्या छोट्या खेडेगावातनं राहून सुद्धा त्यांच्या कला जोपासतात आणि अशा सगळ्या सुंदर आणि अप्रतिम कलागुणांमधनं आम्हाला एक हिरा किंवा कदाचित एखादी हिरकणी शोधून काढायची आहे. वा वा. आणि शेवटी मराठी पाऊल पुढे आणि पुढे आणि पुढेच नेणार.